आज आम्ही सगळेजण वेलिंगकर मंडळी जी जमल्या ती प्रॉपर्टी सर्वे नंबर 17 सब डिव्हिजन 1 या एका भागान जमल्या। ही आमची पारंपरिक पूर्वजांची स्मशानभूमी आणि समाधी स्थळ। आमचे 2 पिढयो ज्यो आसा फाटल्यो या 2 पिढयांपासून म्हणजे खरे लोक रावपाक जे आयले आम्ही सगळेजण हांगा ते 5 पिढयो जाल्यो एकूण। पण गेल्या 2 पिढयांपासून हांगा कोणी जर मरण पावलो जाल्यार ताजें दहन जें आसा तें ह्या भुमीचेर दहन जाता। कित्याक हांगा आमी रावल्यात आणि थंय मठ जो आसा ह्याच हातूंत जमनीन त्या मठाचें विठोबाचें कुटुंब म्हणून हे सगळे फॅमिलीज आमी ज्यो 3-4 आसा ते रजिस्टर जाले थंय। आणि त्यामुळे ह्या जमनीन आतापर्यंत आमच्या लक्षात आयलें कोणे तरी सांगलें आमकां की कोण तरी ही प्रॉपर्टी विकूंक सोदता प्लॉट करपाक सोदता अशें म्हणून। आमी म्हणलें आमकां कोणाकूच कम्युनिकेट केल्या शिवाय अशें कशें जावंक शकता। पण तरी सुद्धा खबरदारी म्हणून आमी फेब्रुवारी म्हयन्यान ह्या समाधीचे फोटो काढले। कित्याक साफ करपाक कोणे तरी सुरवात केली आणि ती केल्या उपरांत आमी एक 3 फॅमिलीतले प्रतिनिधी अशें म्हणून आमी पंचायतीक लेटर दिलें। एक त्या पंचायतीन लेटर दिलें ताज्या नंतर आमी डेप्युटी कलेक्टराक दिल्लें। डेप्युटी कलेक्टरान तें लेटर BDOक फॉरवर्ड केलें आणि ताणें पंचायतीक सांगलें इन्स्पेक्शन दवर म्हणून। त्या प्रमाणे इन्स्पेक्शनूय केलें पंचायतीन। पण ताजो रिपोर्ट जो कितें आसा तो आमकां येवंक ना ऑफिशियली। कित्याक आमी पत्र जें दिलां तें नांवां घालून पत्र दिलां आणि त्यामुळे आमकां अशें दिसता की हें जें जुनें समाधी स्थळ आसा जुनें जें स्मशानभूमी आसा ही स्मशानभूमी ही सामान्य हें न्हय। हांगा वसंतराव वेलिंगकर म्हणून गोवा विधानसभेचे पहिले आमदार ह्या मडकय मतदारसंघाचे जे आसा तांची समाधी हांगा ह्या ठिकाणी आसा। तांचो चलो मधुर वेलिंगकर ताजी समाधी आसा। दुसरी फॅमिली जी आसा घारुमाम वेलिंगकर म्हणून तांच्या बायलेची समाधी आसा। चंपाबाई वेलिंगकर म्हणून आसा तांची समाधी आसा। अश्यो 4 समाधी ह्या ठिकाणी आसा। आज आमकां पार्श्वभूमीचेर अशें दिसता की झाडां हांगा तोडपाचो प्रयत्न जाला आणि त्यो समाधीचेर घातल्या ते म्हणजे समाधी लिपोवपाक मेळटली आणि हळू एक दीस मागीर समाध्यो काडपाक मेळटल्यो। त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकाची समाधी म्हणजे म्हजो बापूय भास्कर वेलिंगकर हो सुद्धा स्वातंत्र्य सैनिक भूमिगत जावचो पडल्यामुळे वेलिंग सोडून आमी पणजे गेले आणि 12 वर्सां बापा हांगा नाशिल्लो मुंबय आशिल्लो आणि त्यामुळे हांगाचें जें कितें चल्लां हाचें कांय खबरबाद नाशिल्ली। पण आतां लक्षांत येवंक लागलें कोण तरी हांगा प्ले करपाचो प्रयत्न करता इंटरफियर करपाचो प्रयत्न करता हांगा कब्जा घेवपाचो ह्या जमनीचेर प्रयत्न करता। ही लोकांची आसा ज्या ठिकाणी 2 स्वातंत्र्य सैनीक ज्या घरान आसात ह्या ठिकाणच्या लोकांच्यो समाध्यो आसा थंय अशा ठिकाणी जर मोडूंक जर लागले जाल्यार आमकां हें बरें दिसना। आमकां आनीक फुडें काही कारवाई करची पडटली काय कितें ती करूंक दिवंक जायना सरकारान। हांगाची ग्रामपंचायत हांगाचो BDO हाका लागता तो डेप्युटी कलेक्टर आणि सरकार जें आसा ताणें हाजी योग्य दखल घेवची नाल्यार स्वातंत्र्य सैनिकांचो उदो एक दीस करता केन्ना तरी 19 डिसेंबराक आणि मागीर तांचेर बुलडोजर फिरयता अशी स्थिती हांगा आसा। हांगा गोंयान एक 2-3 प्रकरणां अशीं घडल्या की ज्या ठिकाणी पारंपरिक स्मशानभूम्यो ह्यो विकपाचो प्रयत्न केला कोणे तरी परस्पर। जो हांगाच्या प्रॉपर्टीच्या ओनरशिपचो प्रश्न आसा तो वेगळ्या पद्दतीन सोडयतले आमी जो कसो आसा तो। पण आज आमचें हें समाधी स्थान जें आसा आणि दहन करपाची भूमी जी आसा ती कब्जान घेवपाक आमी कोणाक दिवचे ना। ताजो निषेध करपा खातीर आज आमी हांगा जमल्या आणि त्या निमित्तान एक प्रेसाक समोर वचप अशें आमी चिंतलां। ही जी प्रॉपर्टी आहा ती साधारण 200 वर्सां जाली ही स्मशान चलता। ही पूर्वज आमचे आशिल्ले ते सगळे जे हांगाच दहन जालां। आमची सगळी फॅमिली वेलिंगकर फॅमिली वसंत वेलिंगकराची सगळी फॅमिली हांगाच दहन केल्ली आहा। जशें वसंत वेलिंगकर एक सादे मनीस न्ही ते फ्रिडम फायटर ते बापूय म्हाजे मागीर पण पयले ते फ्रिडम फायटर ज्या पोर्तुगेजांका धांवण्या खातीर झगडले त्यांच्या समाजाची विटंबना करप होच पयली मोठो गुन्हो आसा। आणि एक गजाल महत्वाची
की भाऊसाहेब बांदोडकरांनी मुख्यमंत्री पद स्वीकारचें असो जेन्ना विशय जालो त्या वेळाचेर तांच्या खातीर खंयचो मतदारसंघ जाल्यार वसंत वेलिंगकरांनी आपल्या पदाचो राजिनामो दिलो आणि ह्या ठिकाणी हो मतदारसंघात भाऊसाहेब बांदोडकरांनी निवडणूक लढयली आणि ते मुख्यमंत्री झाले. ही एक ताजी फाटली स्टोरी जी आसा ती आसा.